नमस्कार. मी आर्किटेक्ट ओमकार आर्किटेक्चरल नॉलेज चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. मागे मी ॲम्युनिटी स्पेसवर एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यानंतर मला बऱ्याचशा कमेंट्स आणि क्वेरीज आल्या ॲम्युनिटी स्पेसबद्दल. आणि मला असं लक्षात आलं की अजूनही ओपन स्पेस, ॲम्युनिटी स्पेस आणि ॲम्युनिटीज याबद्दल बरंच कन्फ्युजन आहे. आपण जेव्हा प्लॉट किंवा एखादा लेआउट बघतो तर त्याच्यामध्ये ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी स्पेस असे वेगवेगळ्या दाखवलेले असतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ओपन स्पेस, ॲम्युनिटी स्पेस आणि ॲम्युनिटीज या तिघांमध्ये काय फरक आहे ते समजून घेऊया. ओपन स्पेसला टेक्निकल भाषेत रिक्रिएशनल ओपन स्पेस असं म्हणतात. जेव्हा एखादा डेव्हलपर 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा मोठा प्लॉट डेव्हलप करतो त्यावेळी त्या प्लॉट एरियाच्या 10% जागा त्याला ॲज अ रिक्रिएशनल ओपन स्पेस म्हणून ठेवावी लागते. आता ही रिक्रिएशनल ओपन स्पेस कशासाठी असते तर त्या सोसायटीमधल्या रहिवाशांसाठी मोकळी हवा जर मिळावी, लहान मुलांना खेळायला जागा असावी, जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल यासारख्या ॲक्टिव्हिटीज करता याव्यात म्हणून ही ओपन स्पेस सोडलेली असते. UDCPR ओपन स्पेसचे बरेचसे नियम आहेत. म्हणजे त्याचा आकार किती असावा, त्याचं प्रपोर्शन किती असावं, मिनिमम एरिया किती असावा, त्याप्रमाणे ती ओपन स्पेस नियमाप्रमाणे सोडायला लागते. त्याचबरोबर इतर रहिवाशांसाठी त्याचा काय फायदा आहे तर ही ओपन स्पेस जी आहे ही 100% त्या सोसायटीच्या मालकीची असते. हा पहिला आहे. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे जेव्हा सोसायटी फॉर्म होते त्यावेळी त्याचबरोबर त्या ओपन स्पेसची मालकी ही सोसायटीकडे जाते. आणि तिसरं म्हणजे या ओपन स्पेसमध्ये बाहेरचा कोणी हक्क दाखवू शकत नाही. या ओपन स्पेसवर पूर्णतः त्याच सोसायटीचा हक्क असतो. आणि अशा ओपन स्पेसमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, समजा स्विमिंग पूल असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, तर ह्या झाल्या ॲम्युनिटीज. ॲम्युनिटीज आणि ॲम्युनिटी स्पेस यामध्ये खूप फरक आहे. ओपन स्पेसमध्ये ज्या सुविधा बिल्डर तिथल्या रहिवाशांना देतो त्याला ॲम्युनिटीज असं म्हणतात. आणि ॲम्युनिटी स्पेस ही पूर्णतः वेगळी कन्सेप्ट आहे. जेव्हा प्लॉट एरिया 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा मोठा असतो त्यावेळी आपल्याला 10% ओपन स्पेस ही सोडायला लागते. जेव्हा प्लॉट एरिया 20,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 5 एकरपेक्षा मोठा होतो त्यावेळी त्याच्यामध्ये 10% ओपन स्पेस प्लस 5% ॲम्युनिटी स्पेस सोडायला लागते. मग आता याच्यामध्ये काय फरक आहे ॲम्युनिटी स्पेस आणि ओपन स्पेसमध्ये? तर ओपन स्पेस ही जी आहे ही त्या लेआउटमधल्या रहिवाशांसाठी असलेली जागा आहे. आणि ॲम्युनिटी स्पेस जी आहे ही सुविधा क्षेत्र आहे त्या कंप्लीट एरियासाठी. आणि ॲम्युनिटी स्पेस जी आहे ही डेव्हलपरला, लोकल ऑथॉरिटीला किंवा स्थानिक प्राधिकरण असेल, महानगरपालिका असेल, त्यांना हँडओव्हर करायला लागते. आणि ती मालकी ह्या स्थानिक प्राधिकरणाची किंवा महानगरपालिका, कॉर्पोरेशन यांच्याकडे ट्रान्सफर होते. आणि त्या जागेवर काय करायचं आहे, शाळा करायची आहे, गार्डन करायचं आहे, फायर स्टेशन करायचं आहे का दवाखाना करायचा, याचा पूर्ण हक्क हा स्थानिक प्राधिकरणाला, महानगरपालिकाला आणि लोकल ऑथॉरिटीला असतो. ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी स्पेसमधला मुख्य फरक असा आहे की ओपन स्पेस ही त्या सोसायटीच्या मालकीची आहे आणि ॲम्युनिटी स्पेस ही सार्वजनिक आहे. ओपन स्पेस ही सोसायटीच्या आतमध्ये असते तर ॲम्युनिटी स्पेस ही सोसायटीच्या कंपाऊंडच्या बाहेर असते. आता मुख्य प्रश्न आपल्याला असा पडतो की डेव्हलपर ही 5% ॲम्युनिटी स्पेस हँडओव्हर का करणार, पण त्याच्या बदल्यात त्याला वाढीव FSI मिळतो किंवा त्याला TDR मिळतो की जो तो त्या साईटवर किंवा इतर कोणत्याही साईटवर वापरू शकतो. उदाहरण म्हणून आपण हा एक साईट प्लॅन बघू. या साईट प्लॅनमध्ये हा एक ॲक्सेस रोड आहे आणि या कंपाऊंडच्या आतमध्ये 5 बिल्डिंग्ज आहेत. मध्ये ओपन स्पेस सोडलेली आहे. या ओपन स्पेसमध्ये जे क्लब हाऊस आहे किंवा ही जी ओपन स्पेस आहे ही पूर्णतः या सोसायटीच्या मालकीची आहे आणि याचा वापर फक्त सोसायटीतले मेंबर्सच करू शकतात. याच्या व्यतिरिक्त ह्या कंपाऊंडच्या बाहेर ॲम्युनिटी बिल्डिंग दाखवली आहे. समजा ही सोसायटी सहकार नगरमध्ये आहे तर लोकल ऑथॉरिटी किंवा महानगरपालिका ठरवू शकते की या ॲम्युनिटी स्पेसमध्ये कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन ठेवायचं आहे. समजा महानगरपालिकेने ठरवलं की इथे आपल्याला शाळा करायची आहे तर ही जागा महानगरपालिका शाळेसाठी राखीव ठेवू शकते. ह्या ॲम्युनिटी स्पेसवर किंवा या ॲम्युनिटी बिल्डिंगवर या सोसायटीचा कोणताही हक्क नाही. ही ॲम्युनिटी स्पेस ही या
पूर्ण सहकारनगर एरियासाठी आहे आणि त्याचा वापर हा सार्वजनिक आहे. आता पुढचा प्रश्न मला हे खूप आले होते की ॲम्युनिटी स्पेस विकता येते का, किंवा ॲम्युनिटी स्पेसवर आम्ही हे बांधू शकतो का, ते बांधू शकतो का, असे बरेचसे प्रश्न मला आले होते. पण सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा लक्षात घ्या की ॲम्युनिटी स्पेस ही सार्वजनिक सुविधा आहे. त्यामुळे तिथे कमर्शियल बिल्डिंग किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंग असं होऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला त्या सार्वजनिक क्षेत्रातलं जर काही बांधायचं असेल तर तुम्ही महानगरपालिकेची किंवा लोकल ऑथॉरिटीची परमिशन घेऊन ते बांधू शकता. पण ते करण्यासाठी तुम्हाला त्या जो डेव्हलपर आहे त्याच्याशी कोलॅबरेट करून महानगरपालिकेची किंवा लोकल ऑथॉरिटीची परवानगी घेऊन मगच ते तुम्हाला डेव्हलप करता येईल. पुढच्या वेळी तुम्ही एखादा लेआउट किंवा साईट प्लॅन बघाल त्यावेळी त्याच्यामध्ये ओपन स्पेस कुठे सोडली आहे आणि ॲम्युनिटी स्पेस कुठे सोडली आहे ते नक्की चेक करा. त्याचा फायदा असा आहे की आपण आता आजूबाजूला बऱ्याचशा जाहिराती बघतो, 50,000 रुपये गुंठा, 1,00,000 रुपये गुंठा असे प्लॉट विक्रीला असतात. त्याच्यातलं साधं एक गणित असं आहे की जर लेआउटमध्ये ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी स्पेस सोडली आहे याचा अर्थ तो लेआउट सँक्शन्ड आहे, आणि जर एखाद्या लेआउटमध्ये ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी स्पेस सोडलेली नसेल तर याचा अर्थ असा आहे की तो लेआउट इल्लिगल आहे आणि त्याच्यामध्ये प्लॉट विकत घेणं हे भयंकर रिस्की आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमच्या सोसायटीमधली ओपन स्पेस ही ओपन स्पेस म्हणूनच वापरली जाते का पार्किंग लॉट म्हणून वापरलं जाते ते नक्की चेक करा. या आणि अशा आर्किटेक्चर, रिअल इस्टेट आणि बांधकाम विषयी माहितीसाठी आर्किटेक्चरल नॉलेज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.